हॅलो एव्हरीवन, सयन्स किचन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत रेस्टॉरंट स्टाईलने दाल तडका आणि जिरा राईस कसं बनवायचे, ते झटपट कसं बनवायचे ते पाहणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 2 वाटी तूर डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेत आहे. तुम्ही इथं तूर डाळ आणि मूग डाळ घेतली तरी चालन, किंवा मसूर डाळ आणि मूग डाळ जरी घेतली 1-1 वाटी तरी पण चालन. तर इथं गरम पाण्यामध्ये मी व्यवस्थित अशी 2 वाटी तूर डाळ धुवून टाकत आहे. त्यात अर्धा चम्मच हळद आणि 1 पळी तेल टाकत आहे. तर याला व्यवस्थित असं मिक्स करून याला कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत गॅसची मीडियम फ्लेम करायची आणि 3 शिट्ट्या होईपर्यंत ठेवून द्यायचं. आणि इथं दुसऱ्या गॅसवर आपण जिरा राईसची तयारी करून घेऊ. तर बासमती तांदूळ 2 वाट्या स्वच्छ धुवून असं उकळून घेत आहे मी पाण्यामध्ये. तर ह्याला 5 ते 7 मिनटं असं व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे फुल गॅसच्या फ्लेमवर. तर हे पाहू शकता तुम्ही, असे बासमती तांदूळ मी उकळून घेत आहे. आणि हे तांदूळ उकळेपर्यंत आपण इथं डाळीला जी फोडणी देण्यासाठी साहित्य लागतं त्याला व्यवस्थित कट करून घेऊया. कोथिंबीर, लसण, अद्रक, हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा हे सर्व मी बारीक असं व्यवस्थित छान कट करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला इथं अगोदर जिरा राईस करून घ्यायचा आहे, कारण तांदूळ हे व्यवस्थित उकळून घेतलेले आहेत. तर हे उकळलेले तांदूळ असे चाळणीत बाजूला काढायचे आहेत. तुम्ही कोणत्याही प्रकारची चाळणी वापरली तरी चालन. हे असे उकळलेले पाण्यातून बाहेर काढायचे आहेत आणि असे ठेवून द्यायचे. आणि इथं त्याला आपण असा व्यवस्थित फोडणी देऊया. तर इथं 2 पळ्या तेलामध्ये मी असे जिरे टाकत आहे 1 ते 1.5 चम्मच. आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता 2 टाकत आहे. कोणी खडे मसाले ॲड केले तरी चालन, मी नाही करत सध्या, पण केले तरी चालतं. आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे. आणि व्यवस्थित अशी कोथिंबीर पण तेलामध्ये अशी तळू द्यायची व्यवस्थित अशी. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे बाजूला काढून घेतलेले तांदूळ टाकून घ्यायचे आहेत. तर हे तांदूळ व्यवस्थित असे टाकून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे आहेत टाकल्यानंतर. तर हे पाहू शकता तुम्ही, हे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स केलेले आहेत. आणि याला आतनं परत 5 मिनटं असं झाकून ठेवूयात वाफेवर मऊपणा येण्यासाठी. आणि 5 मिनटं झाल्यानंतर ह्याला असं काढून पाहू शकतात. तर हा एकदम रेस्टॉरंटसारखा एकदम मोकळा असा व्यवस्थित छान जिरा राईस तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे, तुम्हाला दाखवायचं हे म्हणजे दाखवताना स्किप झालेला आहे. तर तुम्ही 1 चम्मच मीठ पण टाकू शकतात. तर हे पाहू शकतात, हे अशा प्रकारे जिरा राईस छान असा एकदम मऊ शिजलेला आहे. तर तुम्ही ह्याला 1 चम्मच मीठ टाकून हलवून घेऊ शकतात. मी टाकलेलं आहे पण ते स्किप झाले. आणि जिरा राईस तयार झाल्यानंतर डाळ शिजलेली आहे आपली कुकरच्या 3 शिट्ट्या होऊन. तर ह्या अशा प्रकारे ही डाळ मी व्यवस्थित अशी शिजून घेतलेली आहे. पाहू शकता तुम्ही, कोणाला जर ही एकदम गाळ गरगटी डाळ आवडत असेल तरी पण तशी पण शिजवू शकतात. पण मला तडक्यावाली डाळ करायची आहे म्हणून मी अशा प्रकारे ही डाळ शिजवली आहे. तर डाळीला आता फोडणी देऊन घेते. तर इथं 2 ते 2.5 पळ्या तेलामध्ये जिरे टाकलेले आहेत. जिरे व्यवस्थित तडतडले की त्यात असं लसण आणि अद्रक अशी तळून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि हिरवी मिरची 2 टाकायची आहे. जास्त हिरवी मिरची तळू नाही द्यायची, फक्त तिची टेस्ट उतरली पाहिजे, तिखटपणा नाही उतरला पाहिजे तेलात, अशा प्रकारे टाकायची. कांदा टाकून घ्यायचा, टोमॅटो टाकून घ्यायचं, व्यवस्थित ह्याला मॅश होऊ द्यायचं, तेलामध्ये तळू द्यायचं. आणि 1 ते 1.5 चम्मच मीठ टाकायचं आहे. थोडीशी हिंग टाकायची आहे. आणि हिंग टाकल्यानंतर काश्मीरी लाल मिर्च पावडर अर्धा ते पाऊण चम्मच टाकून घ्यायचा आहे. आणि हे सर्व व्यवस्थित असं मिक्स झाल्याच्या नंतर तळत आल्याच्या नंतर तेल सुटेपर्यंत त्याला कोथिंबीर टाकून तळून घ्यायचं. आणि हे वरण शिजलेली डाळ टाकायची आहे. व्यवस्थित असं याला 5 मिनटं उकळी येईपर्यंत ठेवून द्यायचं आहे. आणि कस्तुरी मेथी टाकायची राहिली, त्यामुळे आता परत कस्तुरी मेथी मी टाकून घेते आणि याला झाकून व्यवस्थित 5 मिनटं ठेवून देते. आणि याला 5 मिनटं व्यवस्थित ठेवल्यानंतर तडका द्यायचा आहे परत आपल्याला आणखीन डाळीला. तर इथं मी 1 ते 1.5 पळी तेलामध्ये जरासे जिरे टाकलेले आहेत. आणि थोडीशी हिंग पण टाकत आहे त्याच्यामध्ये. आणि ही काश्मीरी लाल मिर्च 1 चम्मच टाकत आहे. थोडासा गरम मसाला पण टाकत आहे. आणि हा दाल तडका मसाला अजिबात विसरायचा नाही टाकायचं. ह्यात मसाल्याशिवाय डाळीला आपल्या रेस्टॉरंटसारखी टेस्ट येणारच नाही. तर हा दाल तडका मसाला 1 चम्मच टाकायचा आणि डाळीला व्यवस्थित असा तडका द्यायचा. तर ही छान अशी आपली डाळ अशी पाहू शकतात तुम्ही तयार झालेली आहे, अगदी रेस्टॉरंटसारखी एकदम.
तर ही डाळ ही पाहू शकता तुम्ही, ही मी अशी काढून घेत आहे याच्यामध्ये. तर अशा प्रकारे ही डाळ तयार झालेली आहे. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. पाहू शकतात हा जिरा राईस, ही डाळ कशा प्रकारे मी बनवली आहे. आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद. चॅनलला